रुपाली, ट्रॅव्हलबद्दल तू प्रत्येक वेळी काही ना काहीतरी स्टोरी टाकत असतेस आणि आता रिसेंटली ॲक्सिडेंट सुद्धा झालं होतं. हा. अरे काय म्हणजे आता काय करायचं का मला सगळे जेव्हा जेव्हा ही गोष्ट कळल्यानंतर त्यांना असं झालं की तुला दृष्ट लागली असेलही माहित नाही मला पण या इट वॉज अनफॉर्च्युनेट की बरं मला काही झालं नाही त्या सगळ्या गोष्टींमध्ये पण गाडीचं नुकसान झालं बट ठीक आहे ती होईल रिपेअर होऊन येईल. लोकांचे असेही कॉमेंट होते की अरे इन्शुरन्स सगळं असतं इन्शुरन्स असतं सगळं असतं सगळे आपण हुशार आहोत गाडी घेताना किंवा घर घेताना आता घर घेताना सुद्धा इन्शुरन्स वगैरे करून घेतात पण शेवटी आपल्या हार्ड अँड पैशाने आपण घेतलेली असते गोष्ट तिला जरा काही झालं तर त्रास होतो सो तो तशा पद्धतीचा त्रास झाला. आता गाडी टकाटक होऊन येईल परत पण हा जेव्हा ते झालं तेव्हा थोडंसं ब्लँक व्हायला झालं कारण तो ट्रक मागे आला. घोडबंदर रोडलाच झालं हे कधी होतोय तो रोड मला माहित नाही पण तिथेच झालं त्या खड्ड्यामधनं सगळ्या गोष्टी ती तो ट्रक मागे आला. मी मागे होते आणि माझ्या मागे अजून एक कंटेनर होता. जर तो त्या वेगाने आला असता तर बट या म्हणजे स्वामी पाठीशी आहेत त्याच्यामुळे जरा या सगळ्या गोष्टी गाडीने घेतल्या असं म्हणावं आपण. पण हा वाईट वाटलं ट्रॅव्हलच्या गोष्टी म्हणशील तर ही काही ट्रॅव्हल मधली गोष्ट नाहीये इट इज अनफॉर्च्युनेट बट या. बरं, तेच तू प्रत्येक वेळी टाकत असते स्टोरी आणि असतात काही सुद्धा पोस्ट करत असतात की या रोडबद्दल. तू पहिली तर विरारला होतीस आणि हो आता ठाण्याला शिफ्ट झालेली आहेस. हो सो हे ट्रॅव्हल तुला किती हेक्टिक वाटतंय? खूप हेक्टिक वाटतं म्हणजे कधी तर 20 मिनिटातच सेटवर पोहोचते कधी कधी तर 2-2, 3-3 तास लागतात म्हणजे इट इज नॉनसेन्स की जर तो रोड बनला आणि जर त्यांनी प्रॉपर पद्धतीने प्लॅनिंग केलं तर म्हणजे खूप सुखकर होईल तो प्रवास पण खूपच हेक्टिक होऊन जातं ते कारण मी विरारवरनं यायची त्याच्यासाठी मी ठाण्यात शिफ्ट झाले होते कारण ठाण्यात सेट होता. आता काय जिथे जिथे सेट असेल तिथे तिथे घरं घ्यायची का किंवा काय असा प्रश्न पडतो. सो म्हणजे मला खरंच रिक्वेस्ट करावीशी वाटते जे कोणी हा इंटरव्ह्यू बघतील किंवा तू प्लीज पोचव त्यांना टॅग कर तर प्लीज त्याचा काहीतरी निकाल लावा आणि लवकरात लवकर तो आमच्यासाठी जरा ओपन करून द्या चांगल्या पद्धतीने. सो जरा बरं होईल आम्हाला. बरं तेवढाच प्रवास नसतो ना म्हणजे जर 8:30चा कॉल टाईम असेल तर तुम्हाला 2 तास आधी निघावं लागतं म्हणजे तुम्ही 12 तास 14 तास काम करता सेटवर त्याच्या पलीकडे तुम्ही 5 तास ट्रॅव्हल करता. मग कसंच आम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्यात म्हणजे फक्त ते पोस्ट केल्यानंतर सुद्धा लोकांचं असं म्हणणं होतं की फक्त तुम्हाला एक दिवस तर एक दिवस नाही रोजचा प्रवास आहे हा नुसता आमचा कलाकारांचा म्हणून नाही तर आम पब्लिकचा सुद्धा हा रोजचा प्रवास आहे. आणि खूप ऍक्सिडेंट्स होतात तिथे खूप गोष्टी होऊ शकतात म्हणजे ते भयानक दृश्य बघण्यापेक्षा आणि मग मोर्चे आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा जर ते वेळेसच तुम्ही त्या गोष्टींचा जर आढावा घेतला ऑफकोर्स घेतला आहे पण त्या बनवा. ते नुसता आढावा घेऊन आणि त्या तशाच रेंगाळत ठेवून किंवा सोडून नका देऊ. त्याचं काहीतरी करा बिकॉज तो एकच रस्ता आहे कनेक्टिंग रस्ता सगळ्यांसाठीचा. सो तो प्लीज जरा रिक्वेस्ट आहे प्लीज जरा बघा त्याच्याकडे काहीतरी.